नमस्कार मंडळी, ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण अगदी आपल्या हॉटेलमध्ये मिळते तशी किंवा गावागावात छोटी छोटी हॉटेल असतात आणि त्यामध्ये नाश्त्याला कुर्मापुरी ही आवर्जून बनवली जाते आणि सगळ्यांची फरमाईश असते की कुर्मापुरी प्लेट द्या। तर त्याच पद्धतीनं आपण कुर्मापुरी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये। तर आज आपण आपल्या किचनमध्ये कुर्मापुरीची रेसिपी पाहणार आहोत। अगदी भन्नाट छान रुचकर जशी हॉटेलमध्ये मिळते अगदी त्याच पद्धतीने ही कुर्मापुरी बनवून इथं तयार होते। अगदी प्रमाणबद्ध अशी आपली ही रेसिपी असणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर ही कुर्मापुरीची रेसिपी आपण 4 स्टेपमध्ये करणार आहोत। तर त्यातील पहिली स्टेप म्हणजे पुरीसाठी लागणारं पीठ आपण मळून घेणार आहोत। तर इथे मी गव्हाचं पीठ 1 वाटी इतकं घेतलेलं आहे। तर हॉटेलमध्ये आपल्याला मैद्याच्या पुऱ्या बनवल्या जातात, पण आज आपण इथे गव्हाच्या पुऱ्या बनवणार आहोत। शक्यतो मैदा कमी खाल्ला तरी ठीक असतो। तर त्यामध्ये मी 1-2 चमचे होईल इतकं बेसनचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं। 1-2 चमचे तेल कडकडीत कडवलं आणि ते यामध्ये घातलं आणि त्यानंतरच आपण यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालून घेतलेला आहे। तर हे सर्व मिश्रण चमच्याने अगदी एकजीव करून घ्यायचं। हाताने पूर्णपणे आता चोळून घ्यायचं पूर्ण पीठ गार झाल्यानंतर आणि थोडं कोमट पाणी करायचं आणि कोमट पाण्यानेच आपण हे सर्व पीठ मळून घेणार आहे। तर हे पीठ अगदी सेलसर नका मळू, थोडंसं घट्टसर असं मळून ठेवायचं। जोपर्यंत आपला कुर्मा होईल तोपर्यंत हे पीठ छान असं भिजलं जातं। त्यामध्ये रवा असतो, तोही अगदी छान फुलतो आणि पुऱ्या अगदी छान लागतात। ह्या पुऱ्या मस्त पीठ भिजल्यामुळे टम्म फुगतात आणि आपण यामध्ये बेसनचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे पुरीला कलर खूप छान येतो आणि पुऱ्या बराच वेळ टम्म फुगलेल्या राहतात। आता यातील दुसरी स्टेप, तर इथे माझ्याकडे एक गड्डा होता फ्लॉवरचा, त्यातील हा 200 ग्रॅम इतका फ्लॉवर निघालेला आहे। त्याची फुलं निघालेली आहेत। फ्लॉवर आधी कट करून घेतला, पाठीमागची त्याची देठं मोडून हाताने काढली आणि ह्याचे मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेत फ्लॉवरचे। तर हे पहा अशा पद्धतीनं। तर इथं हा 200 ग्रॅम इतका फ्लॉवर आहे। 100 ग्रॅम इतका हा फ्रेश असा ताजा मटार आहे आणि इथे 200 ग्रॅम होईल इतका हा बटाटा आहे, तो मी चिरून पाण्यामध्ये घातलेला आहे। तर सर्वप्रथम आपण गॅसवरती पाणी उकळत ठेवलं होतं। तर 1-2 तांबे पाणी मी उकळत ठेवलं होतं। त्यामध्ये फ्लॉवर, मटार आणि चिरलेला बटाटा घालून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकता। यामध्ये गाजर असेल तर गाजरही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तुम्हाला कुठल्या भाज्या खायला आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर त्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पाण्याला छान खळखळून असं उकळी आल्यानंतरच आपण हे सर्व यामध्ये घातलेलं आहे। तर एक आपल्याला हे 70 ते 80% होईल इतकं शिजवून घ्यायचं आहे। तर हे पहा, आपण हे 4 ते 5 मिनटं व्यवस्थित शिजवून घेतलं। त्यानंतर ते सर्व आपण आता चाळणीवरती नितळून घेणार आहे। भाज्या छान शिजवल्या, नितळून घेतल्या। आता तिसरी स्टेप, आपण ह्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे 1 तासभर मी काजूच्या बिया आणि 1 चमचा खसखस भिजत ठेवली होती। तर 15 ते 20 काजूच्या बिया आणि 1 चमचा खसखस भिजत ठेवली होती। कोथिंबीर घेतलेली आहे 1 वाटी इतकं, ओला खोबऱ्याचा चव घेतलेला आहे आणि 2 चमचे तीळ घेतलेला आहे। आता ह्या सर्वाची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घालून घेतलेलं आहे, 2 चमचे तीळ, फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर आणि आपण काजूच्या बिया आणि खसखस भिजवली होती तीही आपण यामध्ये घालून घेणार आहे। तर हे पाण्यासोबतच सर्व वाटून घेणार आहोत आपण। तर हे पाण्यासोबतच सर्व आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। तर खसखस आणि काजू भिजत घालताना अगदी थोड्या पाण्यामध्येच ती भिजत घाला। तर आपण ह्याची पेस्ट तयार करून घेऊया। तर अगदी बारीक असं आपण हे वाटून घेतलेलं आहे। तर मला दाखवते, अगदी ह्याची फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे। अगदी बारीक असा स्मूथ हा मसाला तयार झालेला आहे। आता आपण चौथी स्टेप करणार आहोत, म्हणजे फोडणीची स्टेप। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया। आधी फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूया।
तर इथेही मी अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. तर यामध्ये दालचिनीचे 2 तुकडे आहेत, मसाला वेलची, 2 ते 3 काळी मिरी आणि 2 लवंग घेतलेले आहेत. चक्रफुलाचे एक 2 ते 3 तुकडे घेतलेले आहेत आणि तमालपत्र इथे मी 2 घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे हा खडा मसाला आहे. तर आता लागणारे पावडर मसाले पाहून घेऊया. तर इथे मी हळद आहे ती अर्धा चमचा घेतलेली आहे, धनेपूड 2 चमचे घेतलेले आहे, गरम मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे, घरचं लाल तिखट 1.5 चमचा आहे आणि काश्मीरी लाल तिखट 1.5 चमचा आहे, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा. तर इथे मी 8 ते 10 काजू घेतलेले आहेत. तर पूर्णपणे ऑप्शनल आहेत, नसेल घ्यायचे नाही घेतले तरी चालतील. आणि चवीपुरतं मीठ, फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर अर्धी वाटी होईल इतकी घेतलेली आहे. आणि कांदा आहे इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत. तर हे सर्व झालं साहित्य. संपूर्ण साहित्य आपण पाहिलेलं आहे. आता फोडणी करायला घेऊया. तर एका कढईमध्ये मी एक साधारण 3 ते 4 पळ्या होईल इतकं तेल घेतलेलं आहे. जी तेलामध्ये पळी असते त्या पळीनं मोजून घेतला तरी चालेल. मी अंदाजे 3 ते 4 पळ्या इतकं तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं. आता यामध्ये मोहरी घालून घेऊया. मोहरी छान बघा इथे तडतडली की यामध्ये जिरं घालायचं. जिरं छान फुललं गेलं की आता कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ताही आपला छान भाजल्यानंतर संपूर्ण जे खडे मसाले आपण घेतले होते ते सर्व खडे मसाले आता आपण यामध्ये घालून घ्यायचे. ते छान परतले गेले की त्याचा जो स्वाद आहे तो ह्या कुर्मा आहे यामध्ये अगदी छान उतरतो. कुर्मा अगदी चविष्ट होतो. तर यामध्ये आता आपण बारीक कट केलेला कांदा आहे तो संपूर्ण घालून घेतलेला आहे. तुम्हाला आता जरी हे तेल थोडं जास्त वाटत असेल पण तसं होत नाही. अगदी आपले जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते संपूर्ण कच्चं आहे. ते या तेलामध्ये भाजल्यानंतर किंवा परतल्यानंतर अगदी तेल आपलं बरोबर होतं. तर इथे ही आलं लसणाची पेस्टसुद्धा मी आता घालून घेतलेली आहे आणि पूर्णपणे आता ही जी फोडणी आहे ती आपण परतून घेणार आहोत, जेणेकरून आलं लसणाचा कच्चेपणा आहे तो अगदी कमी होईल. संपूर्ण कांदा मऊ झाल्यानंतर आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत. तर टोमॅटो भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यासाठी आपण ह्याच्यावरती मीठ घालून घेणार आहे. तर टोमॅटो थोडा परतला आणि यावरती आता मीठ घालून घेतलेलं आहे. अगदी थोडं मीठ वापरलेलं आहे. तर मीठ घातल्यानंतर टोमॅटो पटकन शिजला जातो. तर त्यासाठी मी इथे ताट एक ठेवलेलं आहे कढईवरती. एक 2 ते 3 मिनिटानंतर पाहूया. तर इथं टोमॅटो अगदी मऊ असा शिजला गेलेला आहे. तर आता यामध्ये आपण हळद घालून घेऊया. जे सुके मसाले आहेत ना ते संपूर्ण घालून घ्यायचे. गरम मसाला घालून घेतला, धने पावडर, घरचं लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट. तर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि हे संपूर्ण मसाले आता आपण यामध्ये परतून घेणार आहोत. तर कलर तुम्ही पाहू शकता, अगदी छान असा कलर याला आलेला आहे. मसाले जळू नयेत यासाठी आपण अगदी गरम केलेलं थोडंसं पाणी यामध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून मसाले आपले जळणार नाहीत. कढई जाड आहे तरीसुद्धा मसाले जळण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं पाणी घालून घ्यायचं. अगदी ह्याला तेल सुटेपर्यंत तो मसाला भाजल्यानंतर जो आपण वाटण करून ठेवलं होतं ते संपूर्ण वाटण आता यामध्ये घालून घ्यायचं आहे. वाटण आपण कच्चंच केलं होतं, कच्चं खोबरं किंवा काजू, खसखस होती, ते संपूर्ण कच्चं होतं. त्यासाठी मसाला आपल्याला व्यवस्थित असा परतत राहायचा आहे. त्याच्यावरती आता एक ताट ठेवूया आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतत राहणार आहे अधूनमधून. तर आता पूर्ण भाजीला लागेल इतकं यामध्ये मीठ घालून घेणार आहे. तर पहा, आपण ज्या वेळेला भाज्या शिजवल्या त्यामध्ये सुद्धा आपण मिठाचा वापर केला होता. टोमॅटो शिजण्यासाठीही आपण मीठ वापरलं होतं. तर त्या बेतानेच आपण यामध्ये मीठ घालायचं आहे, जेणेकरून भाजी खारट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर इथे हा संपूर्ण मसाला आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर पुन्हा एकदा याच्यावरती मी ताट झाकून ठेवणार आहे
आणि 2 ते 3 मिनटं आपण ह्याला बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनटानं पाहू शकताय अगदी छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे। मसाला संपूर्ण भाजून झाल्यानंतरच आपण शिजलेल्या ज्या भाज्या आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण भाज्या आपण ह्या मसाल्यामध्ये हलवून घेणार आहे। तर हे पहा, तेल आपलं आधी जास्त वाटत होतं पण अगदी बरोबर असं इथं तेलाचं प्रमाण आहे। तर आता काय करायचं, गरम पाणी आपण करून ठेवायचं आणि गरम पाणी आपल्याला जेवढं लागेल तेवढं यामध्ये घालायचं आहे। गरम पाण्याचाच वापर करायचा तर जेणेकरून भाजीची चव बिघडणार नाही। तर हे पहा, कुर्मा अगदी दाटसर असतो, अजिबात पातळ नसतो। तर इथं हा कुर्मा तयार झालेला आहे। तर अजून एक म्हणजे कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घ्यायचं आणि यामध्ये जे काजू होते ते व्यवस्थित असे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। काजू फ्राय झाले की ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि ह्या कुर्म्यावरती ते काजू आपण घालून घेणार आहे। ही प्रोसेस तुम्ही सुरुवातीला सुद्धा करू शकता, ज्यावेळेला आपण फोडणीसाठी तेल घेतो त्याच कढईमध्ये तूप घेऊन तुम्ही हे काजू फ्राय करू शकता। तर मी हे शेवटला घातलेले आहेत जेणेकरून तुपाचा फ्लेवर अगदी त्यामध्ये व्यवस्थित राहील। तर इथं आपला हा कुर्मा बनवून तयार झालेला आहे। आता पुऱ्या लाटून घेऊया। तर पहा, अगदी आपली जी कणिक आहे पुऱ्यांसाठी ती अगदी छान मऊ अशी झालेली आहे। खूप वेळ ती भिजली गेलेली आहे कुर्मा करूपर्यंत, त्यामुळे अगदी ती रवाही छान असा त्यामध्ये भिजला गेलेला आहे। तर त्यामध्ये अगदी पेढ्याच्या आकाराचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे किंवा गोळे तयार करून घ्यायचे आणि याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत। जितक्या पुऱ्या लाटायच्या आहेत तितकेच हे गोळे करून घ्या, जास्तीचे करून ठेवायचे नाहीत। तर मी ते पुरी लाटून दाखवते। तर असा गोळा घ्यायचा, त्यावरती अगदी सुकं जे कणिक असतं ते घालायचं आणि गोलाकार अशी ही पुरी आपण लाटून घेणार आहोत। तर पुऱ्या लाटायला फारसा वेळ लागत नाही, खाण्याच्या टायमिंगला सुद्धा तुम्ही गरम गरम पुऱ्या केलात तरी चालतात। तर अगदी एक प्लेट असते छोटी, त्या प्लेटच्या आकाराच्या आपल्याला ह्या पुऱ्या बनवायच्या आहेत। जास्त पातळसुद्धा नाही किंवा जास्त जाडसरसुद्धा नाही, अगदी मीडियम अशा आपण ह्या पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीने इथं आपण पुऱ्या बनवलेल्या आहेत। तर इथे पुरी पाहू शकता, अगदी जाडही नाही आणि खूप पातळही नाही, जेणेकरून त्या छान अशा सॉफ्टही राहतात आणि मस्त फुगतात। तर अशाच पद्धतीनं आपण सर्व पुऱ्या आहेत त्या लाटून घेणार आहेत। तर इथे मी 4 ते 5 पुऱ्यांचे गोळे बनवून घेतलेले आहेत। तर आपण तेवढ्याच पुऱ्या बनवून घेणार आहे। पुऱ्या आपण इकडे बनवतोय तोपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, अगदी मीडियम फ्लेमवरती। तर अशाच पद्धतीनं आपण पुऱ्या लाटून घेऊया। तर पुऱ्या लाटताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण ज्यावेळेला पहिल्यांदा वरून सुकं पीठ घेतो अगदी थोड्या थोड्या पिठामध्ये आपण ह्या पुऱ्या लाटण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपण जास्त सुकं पीठ लावून जर आपण ह्या पुऱ्या लाटत आहोत तर जास्त प्रमाणामध्ये पीठ लागलं गेलं तर ते तेलामध्ये जातं आणि ते पीठ जळतं आणि आपलं पूर्ण तेल खराब होतं। तर त्यासाठी होता होईल इतकं कमी वाळ्या पिठामध्ये किंवा सुक्या पिठामध्ये आपण ह्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। तर इथे ह्या सर्व पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीनं पुऱ्या लाटायच्या आणि एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि पटकन त्या तळून घ्यायच्या, जेणेकरून त्या अजिबात सुकणार नाहीत। तर पुऱ्या लाटत असतानाच मी तेल तापण्यासाठी ठेवलं होतं, मीडियम फ्लेमवरती अगदी तेल तापलेलं आहे। अगदी जास्तही कडकडीत असं तापून घ्यायचं नाही आहे। तर एक गोळा टाकून पाहिला, आपलं तेल इथं व्यवस्थित तापलं गेलेलं आहे। तर तो टाकलेला गोळा काढून घेऊया आणि यामध्ये आता पुऱ्या तळून घेऊया। तर एक एक अशी आपल्याला पुरी तळायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित तळली जाते। तर इथं पुरी टाकल्यानंतर पहा, लगेचच ती तरंगून वर आलेली आहे। तर यावरती अगदी चमच्याने आपण किंवा झाऱ्याने थोडं थोडं तेल टाकायचं, पुरी टम्म फुगून वर येते। तर तुम्हाला कशा प्रकारे पुऱ्या तळायच्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही तळू शकता। त्याला अगदी कलर चेंज करायचा असेल तरीही तुम्ही करू शकता। पुरी छान तळली की ती एका आपण चाळणीमध्ये काढून घ्यायची। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत। पटकन पुऱ्या तळल्या जातात, जास्तीचा वेळ लागत नाही, फक्त तेलाचं टेम्परेचर आपल्याला कळायला हवं। अगदी जास्त कडकडीत असं तेल तापलेलं नको आहे, जेणेकरून पुऱ्या करपल्या जातात। तर अगदी मीडियम फ्लेमवरती आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया। तर पहा, पुरी अगदी टम्म अशी फुगली गेलेली आहे, मस्तच। तर ह्या पुऱ्या आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहे।
तर मगाशी आपण ज्या पुऱ्या काढल्या त्या अगदी व्हाईट कलरवरती काढल्या होत्या, तर अशा कलरमध्ये सुद्धा तुम्ही पुऱ्या तळू शकता, खूप छान लागतात। तर इथं पुऱ्यासुद्धा बनवून तयार झालेल्या आहेत आणि कुर्मासुद्धा बनवून तयार झालेला आहे। कुर्म्याचा तुम्ही कलर पाहू शकता, अगदी छान झणझणीत असा आपला हा कुर्मा इथं तयार झालेला आहे। पुऱ्याही अगदी टम्म फुगलेल्या आहेत। परफेक्ट अशा आपली ही कुर्मापुरी इथं बनवून तयार झालेलं आहे। साहित्य जे आहे ते अगदी प्रमाणबद्ध आहे, त्यामुळे तुम्ही न संकोच करता ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होईल याची खात्री मी देते। अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याच चवीची कुर्मापुरी आज आपण तयार केलेली आहे। आजची ही कुर्मापुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।